ईव्हीएम वरून विरोधकांनी सरकारवर आरोप केले। विरोधकांचे आरोप सत्ताधाऱ्यांनी फेटाळले आहेत, त्यामुळे आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाला। एक मरकडवाडीचाच इश्यू नाहीये, महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये हा इश्यू निर्माण झालेला आहे। जनतेच्या मनात अजूनही आलेलं सरकार हे जनतेच्या मनातलं नाही, जनतेच्या मतातलं नाही। सरकार कसं आलं हेच लोकांना अजूनही महाराष्ट्रात संभ्रम आहे। त्यामुळे अनेक गावामध्ये ग्रामसभेचे ठराव घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे महाराष्ट्रात। सरकारला जनतेच्या जनाधारामुळे सरकार आलं असेल आणि यामध्ये ईव्हीएमचा कुठलाही सहभाग किंवा सहकार्य नसेल तर या सरकारने का त्याला विरोध करतायत? मरकडवाडीच्या लोकांच्या मागणीला का विरोध करावा? त्यांनी स्पष्टपणे सांगितलं पाहिजे लोकांना की करा तुम्ही, आमचा विश्वास आहे ईव्हीएमवर, आम्ही जनतेने आम्हाला निवडून दिलेला आहे, आम्ही बोगसगिरी करून निवडून आलेलो नाही। हा एक विश्वास सरकारला संपादन करण्याची योग्य संधी मरकडवाडीच्या लोकांनी दिली आहे असं मी मानतो। आमची इच्छा आहे की येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते ईव्हीएममध्ये वोट न होता बॅलेट पेपरच्या माध्यमातून वोटिंग व्हावं। या देशाच्या संविधानाच्या माध्यमातून मिळालेला मूलभूत अधिकार जो आहे वोटिंगचा, तो अधिकार लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि लोकांचं जे म्हणणं आहे ते सरकारने ऐकून घेतलं पाहिजे। शरद पवार साहेबांचा आम्ही सन्मान करतो, पण त्यांनी या वयामध्ये अशा प्रकारचा खोटारडेपणा करायचा, पराभव झाला तर स्वीकारून घ्यायला पाहिजे होता। पण जेव्हा पराभव स्वीकारता येत नाही तेव्हा काहीतरी जनतेला पुन्हा कन्फ्यूज करण्याचं आणि कन्फ्यूज करून पुन्हा एकदा आपलं अपयश लपवण्याचं काम अशा प्रकारच्या कृत्यामधून करण्याचा प्रयत्न शरद पवार साहेब करतायत। जेव्हा आपण हरतो तेव्हा ईव्हीएम घोटाळा म्हणायचं आणि जेव्हा आपण जिंकतो तेव्हा मग ईव्हीएमची ऐवजी बॅलेट पेपरची मागणी कुणी करत नाही। हे खरं म्हणजे दुटप्पीपणा आहे। हे खरं म्हणजे विरोधी पक्षाकडे कुठलाही आता मुद्दा राहिलेला नाही आणि विरोधी पक्षाला या महाराष्ट्रातल्या जनतेने, मी म्हणालो होतो की विरोधी पक्षाला या महाराष्ट्रातली जनता चारी मुंड्या चित करेल। आता हे ईव्हीएम किंवा हे असलं काही जे काढलं जातंय हा खरं तर रडीचा डाव आहे। मी महाविकास आघाडीमध्ये काम केलेला एकेकाळचा कार्यकर्ता आहे। ह्या निवडणुकीच्या ईव्हीएमला दोष देण्यामध्ये काही अर्थ नाही। लोकसभेला ईव्हीएमनी 31 जागा महाविकास आघाडीला दिल्या, त्यावेळेस ईव्हीएम खूप चांगलं होतं।